हॅलो गाईज, कसे आहेत? मस्तच असताल तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज आपल्याला जायचंय भामचंद्र डोंगरावर आणि खूप दिवसानंतर बालाची एंट्री झाली आहे ब्लॉग मध्ये. तर बाला काय म्हणणं, एवढे दिवस कुठं होतास? तो एका गाडीवरून पडला आयटमला घेऊन, पण आज खूप रिकव्हर झाले त्याचे आता पाय. तर आता आपल्याला जायचंय भामचंद्र डोंगरावर. त्या अगोदर आपल्याला जायचंय मोबाईल शॉपवर C2P पिन घ्यायचे. तर आपण शॉपवर गेलो भेटू. तर चला तर मंडळी, मित्रांनो चाललोय आपण भामचंद्र डोंगरावर. तर भावांनो बघू शकता बाला, खूप दिवसानंतर बालाचा चेहरा दिसतोय आपल्या ब्लॉग मध्ये. आपल्या मोबाईल शॉपिंग घ्या भाई, पहिले C2P पिन घ्यायचे. तर भावांनो बघू शकता वातावरण आजचं असं एकदम शांत वातावरण आहे, असं शांत पाहिजे. भावांनो तुम्ही बघू शकता आम्ही एका गाडीवर 3 जण आहेत. तर आज बालानी गाडी नाही आणली, त्यामुळे आम्हाला एका गाडीवर 3 जण जायला लागतंय. तर आम्ही साऊंड पण घेतलाय, आवाज कमीच ठेवलाय, लोकांना त्रास नको व्हायला म्हणून. लोकांना त्रास नाही झाला पाहिजे आपल्यामुळं. तर मला गाणं दुसरं लाव, चेंज कर, गाणं आवाज चांगलं नाही. हे आयटम नाही आपल्याला, आयटम नाही भाई, आयटमचा नाद नाही भाई आपल्याला. फक्त मनी मनी ऑलवेज अल्टिमेट ब्रदर. आयटम नाही भाई, पैसा कमवा पैसा. नंतर मुली आपोआप येताल, फक्त पैसा कमवा. ते बाला इकडे बघ भावांनो, बाला बघा कसा गोरा दिसतोय. बाला कुठलं पावडर लावतो? नॅचरल स्किन. राईटला घे, राईटला घे गाडी. भावांनो हा वासुली फाडा आहे, फेमस वासुली फाडा. कुठे घ्यायचंय? नुसती पब्लिक इथं भरते. इकडे घेणार राईटला, इथं घाल. तर भावांनो बघू शकता आजीनं स्टॉल लावलाय शेंगांचा. तर आपण शेंगा घेऊ आजीकडून. केवढ्या पहिले मोबाईल छत्री उचल घेऊ. आलोय उतर. अथर्व मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स पाशी. तर आपण C2P पिन घेतल्यावर आजीच्या शेंगा घेऊ. भावानं बघा कुत्रा कसा झोपलाय, त्याला झोपण्याची जागा दिली तिथं. इथं भेटेल का? नाही, इथं नाही भेटणार भाई. इथं भेटेल ना? अरे इथं बी भेटणार नाही. कुठे मोबाईल शॉप? इथं आहे भाई. तर चला. बाला काय आता छत्र्या सोबत आणल्यास? छत्र्या ठेवायचे तिथे यार. पहाड पर चढने को जाने का आहे का नाही? दाखवतात भाई अच्छा क्वालिटी आहे का नाही भाई? भाव आहे, ब्रँड आहे ना, चांगलं आहे का? कंपनी कैसे है, कौन सा है यार? अच्छे से होना चाहिए, डुप्लीकेट नहीं होना चाहिए, ब्रांडेड होना चाहिए. इससे अच्छे दो. कितने का है? 50? इतना महंगा? अरे थोड़ा अच्छा है ना, लेकिन 16 प्रो को बैठेगा ना? 16 प्रो में आईफोन बैठे सपोर्टिंग नहीं लेता है. ये नहीं लेता? आईफोन में कोई भी नहीं लेता है. तर बाबा तुला काय घ्यायचं? वायरलेस मतलब ये नहीं, ये होएगा ना अंदर. और क्या लेंगे आईफोन में? तुम क्या करना चाहते हो? उसका अपना वीडियो है ना, तर मेरे मोबाइल का वीडियो इसमें डालना है, पेन ड्राइव में. ये नहीं लगेगा आईफोन को? बैठता है यार, मैं यूट्यूब पे देखा. फिर कौन सा क्या है उसको, क्या है? एंड्रॉइड मोबाइल रहेगा ना उसमें. लेकिन आईफोन को लिए क्या है अभी तरीका, क्या है? कुछ भी नहीं यार. फिर आईफोन बेचना पड़ेगा यार. फिर बड़ा लेना चाहिए था, 512 GB लेना चाहिए था. फिर फायदा नहीं गाइस, कोई बेहतर नहीं. चलो गाइस, कुछ फायदा नहीं हो गया. आईफोन बेचना पड़ेगा अभी मुझे, आईफोन बेचना पड़ेगा. तर मित्रांनो आता आली बारिश, पाऊस आलेला आहे. तर आम्ही छत्र्या आणल्या सोबत, पण तरी पण पाऊस थांबल्यावर जाऊ. तर आपल्याला आजीकडून घ्यायच्या शेंगा. तर आजी कधी बसून विकतात, पण कोण कस्टमर येत नाही, तर आपण त्यांच्याकडून घेऊ. सगळे स्टॉल बांधतात, पण भावांनो बघू शकता आजी भिजतात. तर आपण आजीला तोपर्यंत छत्री देऊ. बाला जा, छत्री दे आजीला, जा छत्री घेऊन ये. छोटी छत्री दे, छोटी छोटी नाही, मोठीच आहे. भावांनो आम्ही मोठी छत्री आणले, छोटी राहिले, पण जाऊ दे आता. आजी भिजतात. लवकर जा रे बाला, लवकर जा ना, लवकर जा, लवकर जा. कुत्र्याला उठवलं, जाऊ दे दुसरीकडे तो बसल. तर भावांनो आता आजीकडे जाऊ आपण, छत्री दे, लवकर दे लवकर. आपण मग छत्री थांबणार चढने के लिए छत्री तो लगी. लवकर आण रे, लवकर. आजी छत्री घ्या तोपर्यंत, शेंगा घेणार नंतर तुमच्याकडून. आम्ही छत्री घ्या तोपर्यंत, ही घ्या ना तोपर्यंत, पाऊस जाऊस तर आम्ही थांबणार इथंच. नंतर आम्ही पाऊस थांबल्यावर शेंगा घ्यायला येत होता. तर भावांनो बघू शकता आम्ही आजीला छत्री दिले. भावांनो बघा आजी खुश झाले, आजी भिजत होते, तर आम्ही आजीला छत्री दिले. असं आम्ही
दिखाव्यासाठी नाही, पण एक आजी खरंच भिजत होती, पण त्यांना आम्ही छत्री दिले. इमर्जन्सी आम्ही थांबलो इथं वर, पाऊस थांबल्यावर जाऊ भामचंद्र भावांनो, आजीकडून शेंगा घेऊन जाऊ. तर भावांनो काय पाऊस काय थांबत नाही, आणखीन 5-10 मिनिटं आम्ही थांबू. पाऊस नाही थांबला तर जाऊ भाई भामचंद्र डोंगरावर. काय रे मला कुठलं गाणं लाव, जो तेरे संग काट रहा मी हूं जो खिलाडी जिसने सबको मात दी, ते गाणं लाव. आपल्या आवडतं गाणं. कारण आवाज लगा मित्रांनो बघू शकता पाऊस खूप वाढलाय. तर आजीच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता जेव्हा आम्ही त्यांना छत्री दिली ना. त्यांचा आनंद बघून आम्ही खुश झालो. आम्हाला हेच पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असेल तर आमच्या चेहऱ्यावर आनंद आहे. चला मित्रांनो, आज पाऊस थांबलेला आहे. तोडली छत्री, ती आजीला चांगली दिलेली आम्ही, त्याच्यावरून घेऊन आला. नाही भावांनो, त्यांना कोणतरी छत्री आणून दिली, त्यामुळे त्यांनी छत्री रिटर्न द्या आम्हाला. तर चला आजीकडून शेंगा घेऊ आपण. इकडं चला भावांनो, आता आजीकडून आपण शेंगा घेऊ. ओ आजी, शेंगा कशा दिल्या? शेंगा कशा दिल्यात? 50ला पाऊस अर्धा किलो. एवढं स्वस्त? माग लावा माग. द्या ना. किती देऊ? किती देता? द्या 100 रुपयाचे द्या. चांगले शेंगा आहेत. शेतातले आहेत का तुमच्या? हा? शेतातले आहेत, त्यामुळे एवढ्या भार लागतात. गॅस दिल्यात. नको नको, जास्त नका, तेवढंच द्या. जेवढं वजन होते तेवढंच द्या, जास्त नका. द्या आता, जाऊ द्या. कॅश आहे का ऑनलाईन? ऑनलाईन ऑनलाईन. अरे एवढ्या कुठ्या ऑनलाईन नाही, आमच्याकडे ऑनलाईन आहेत ना. आता काय करू मी? मला नाही ते. मला यांना मारू का? हो आजी, करतायत का ती? मारू काय का नको? हा, मला. ए मार रे, मार काय? माझा आता चालू आहे मोबाईल. तो मोबाईल दे आणि बंद कर ना का रे. मित्रांनो शेवटी आम्ही घेतल्या शेंगा. 100 रुपये मारले बाजूच्या दुकानावर. खाऊन नाही संपून टाकशील, आणखीन लय आहेत. ए पाठी घे त्यांना जाऊ दे. जाऊ. अरे बाबा चावी तर. अरे येड्या पाठी घे ना तू. काय आहे? बस 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 बस, जाईल तेवढ्यात. जाईल का घालू? त्याला चावी भेटत नाही. आयडी स्वराज ब्लॉगर 45. युट्यूबला, इंस्टाला दोन्ही पण आहे. इंस्टाला स्वराज 45. हो चेक करशील ना? अरे भाऊ चेक कर भाऊ. भाऊ आपला भाऊ भेटलाय. सबस्क्राईब करशील ना? बिनधास्त. तर झालेला 175 आपला सबस्क्रायबर. तुला दाखवला मग चला ना. पहिला आम्ही परवानगी घेतो टाकायचं का नाही. तुझा काय बिझनेस आहे? कुठं? इकडे लागतो का? तुला नंतर देतो. आपलं शॉप आहे साईदीपच्या बाजूला, आरडी सेंटर पाहिजे. तिकडे आलाच नाहीये. तुला मी 4-5 कंपन्या देतो त्यासाठी. लोकलच चांगले चांगले. म्हणजे तुझं शॉप आहे का असंच करतो? म्हणजे कुठे शॉप? नाव काय? कुठं काय? साई हॉटेल ना. चालते, तिकडे आले मी भेट देतो तुला. चालते, थँक्यू भाऊ. बॅनर नाही का? काय नाही. भावाने एक सबस्क्राईब केलाय आणि इंस्टाला फॉलो केलाय. तर अशीच आपली प्रगती होत जाऊ. ह्या गोष्टी शेंगा भाजून खाऊ आपण. चला घरी गेलो. भावांनो पहिले 20 किक मारायचे तेव्हा चालू व्हायची. आता बघा, काय फर्स्ट किक मध्ये काम लय भारी केलंय. पैसे पण भारीच लावले असते. किती झाले बिल? 2. गाडी गेली पाहिजे ना तेवढे वेळ. 2 वर्षाचा पुंड व्हायला. 58,000 गाडी जायची. 5,000 मला 8 कट केलाय का? काय कमी असतं करा ना. 5,307. भावा एकदम राऊंड फिगर लावून टाक. 3,500 रुपये. किती झाले? 5,307. 4,500 लावून टाक. 4,500. आपला रोहित शर्माचा लकी नंबर आहे. 4,830 रुपये. नाही 4,500 लावून टाक. चल लावली. भाऊ आपला भाऊ आहे यार. काय तू पण सपोर्ट कर. नाही यार एवढे नाही. बघ ना 4,000 आपला की नंबर आहे. 4,500 बरोबर आहे. 4500. भाऊ आज मॅच आहे रोहित शर्माचा बरं का. 4500 एकदम कसला भारी वाटतंय ऐकायला. करून टाकायचं. डबल झिरो कसं होईल? 4-5 आला पाहिजे अडे. एवढे नाही करत्यात. इथंच गाड्या लागणार आहे मी नंतर. दुकानात आणखी 2 गाड्या पडलेल्या आहेत, त्या पण नीट करायच्यात. ते टाकल्या ना ते येते तुम्ही. तू नको टेन्शन घेऊ. एवढा लांब आपला मराठी माणूस आहे म्हणून मी इकडे आलोय. बरोबर आहे. असं नको. एवढं भेटत नाही. नाही नाही बरोबर आहे. मी काय बोलतोय. तर भावांनो फायनली आम्ही आता गाडी घेतली. पल्सर वेदांत चालवतोय. तर शेवटी त्यांनी कमी केले थोडे. जाऊ द्या, त्याने पण भरपूर काम होतं गाडीचं द्या, त्यामुळे तेवढे पैसे झाले त्या गाडीची. तर जाऊ द्या. आता बाला चालवतोय गाडी. बाला पाडू नका भाई. तू पडला असेल चालेल, पण तुझ्या गाडीला काय होऊ नका. गाडी आपला लय जीव आहे. काय स्टॉल लागलाय. काय गर्दी आहे. लेफ्टला घे.
भाई थोड़ा रुक जाओ, जान दो हमारी गाडी को. तर तो वेदांत गाडी चालवते पल्सर नीट केलेली. ए वेदांत हळू चालवा भाई, हळू बाय बाय असं पाडशील. आताच तिची गाडी नीट केली, परत गाडी त्या शोरूमला न्यावं लागेल नीट करायला. हळू चालव. आता 5 गेलेत, नंतर 10 जातील. तर भावांनो तो बघू शकता तुम्ही, तो डोंगर आहे. तर आपल्या त्या डोंगरावर जायचंय, भामचंद्र डोंगर. बाला भाई काय भारी दिसतोय रे भाई, एक नंबर खत्री दिसतोय, एकदम ऍस्थेटिक हिरो. समोर बघून चालव भाई, नसा टोकशील. तर आज खूप दिवसानंतर बाला माझी गाडी चालवत आहे, स्कूटी. हा मग कोण ऐकणार आता. बघा पल्सर कसं चालवतोय नीट केल्यावर. रायडर दिसतोय भाई, रायडर. पहाड देखील, पहाड समोर बघ, नसा टोकशील. किती टाइम लागेल रे आणखीन जायला? वन वे आहे, पण नीट चाललो आरामात भावा, घाई नाही. थोडं लेट गेलो तरी चालेल, पण गाडी ठोकली नाही पाहिजे. मला बघायसारखं आहे का नाही डोंगरावर? मी पण फर्स्ट टाइम जातोय त्या डोंगरावर. भामचंद्र डोंगर आहे हा. गेलाय म्हणजे एका मैत्रिणी सोबत गेलाय सोबत. तर तिला चढता येत नव्हतं वर, पण तिला असं खेचत वर नेलं त्यांनी. बाला हा ब्लॉग युट्यूबला टाकेल मी, हा व्हिडिओ, आणि घरच्यांना आवर्जून बघायला सांग. तर गाईज बघा, आता चाललोय आम्ही डोंगरावर. तर बघू शकता रोड हा खूपच सुंदर रोड आहे. असे रोड पाहिजे सगळीकडे, मस्त मजा येईल. बघा कसा चालवते फास्ट. बघा बघा, सांगितलं फास्ट नको चालू, तरी पण फास्ट चालवतोय. मित्रांनो ही शाळा आहे वाटतं. मला शाळा आहे का रे? बघा शाळा किती सुंदर आहे भाई. नॅचरल लोक पण आलेत बघण्यासाठी. हे लोक वरच जातात वाटतं डोंगरावर. तर चला आपल्याला जायचं डोंगरावर. गाडी जाते का वर? मला गाडीवर जाते ना, पायाने जायचं आपल्याला भावांनो. ट्रेकिंग बघू शकता तुम्ही, आता ट्रेकिंग करणार आम्ही. त्याच्यातच मजा आहे, गाडी घेऊन मजा नाही जाण्यात, आपल्याला पायाने जायलाच मजा आहे. मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. भावांनो आता लावली आम्ही गाडी पार्किंगला, तर चाललोय आता वर. रिस्क है तो इश्क है, वरना जिंदगी को कुछ नहीं. रिस्क लेना पड़ेगा भाई, रिस्क नहीं लेगा तो कैसा हो जाएगा. तभी तो आगे बढ़ पाएंगे. ए बाला चप्पल जाईल ना आपली का नाही? नाही भाई चप्पल हातात घेऊ पण जाऊ. काय मस्त आहे. फुटबॉल मंदिर कसलं आहे रे? खूप छान, खूप छान ते दिसतंय. तर खूप छान आहे भामचंद्र डोंगर. भावांनो इथं सुरुवात आहे. आपल्याला असे खूप ट्रेकिंगला जायचंय भावांनो. तुम्ही ह्याच्यातच हार मानतो बाला, तुला लाज वाटायला पाहिजे. आया था लड़की के साथ आया था ना, अभी हमारे साथ है. बाला हाउ द जोश. यस सर. तर बघू शकता तुम्हा भावांनो, रोड बघा कसा आहे. रोड भारीच असतो. ही तर सुरुवात आहे, मंजिल बहुत दूर है. ए गाइस दिखा दी औकात. चप्पल ने दिखा दी औकात गाइस. चप्पल ने औकात दिखाई. मेरी एडिडास की चप्पल है, कुछ नहीं. 4000 मेरे वेस्ट है. 4000 की चप्पल है, लेकिन 4000 वेस्ट हो गए मेरे. काय भाई एडिडास ला भाई परत जावं लागेल, चेंज करून घ्यावं लागेल चप्पल. चप्पल चेंज करून घ्यावं लागेल. तर भावांनो बघा लय स्लिप होते पाय, पण तरी पण आम्ही जाणार भाई. पाऊस किती पण येऊ द्या भावांनो, तरी पण आम्ही जाणार. अरे मोबाईलला लागलं वाटतं काय ते भावांनो. मंजिल तो बहुत दूर है गाइस, लेकिन अभी हार मान रहा है भावांनो. मंजिल बहुत दूर है, लेकिन एक ना एक दिन मंजिल के पास हम जाएंगे. और अभी हम जा रहे हैं मंजिल के पास. ए भाई गाने का आवाज बढ़ा और गाना चेंज कर. ऐसा गाना लगा कि भाई जोश आना चाहिए, चढणे में मजा आना चाहिए. काय ए भाई चढायला मजा आली पाहिजे, असं गाणं लावूया. मेरे रस की कमर. तर भावांनो आता शिक आम्ही किती रे 40 मीटर आलो असतो, आणखी 2 किलोमीटर जायचं वर. पाऊस आला. ऐसा एडवेंचर करने के लिए हमको बहुत मजा आता है गाइस. ऐसा एडवेंचर के लिए तुम भी जाओ और लाइफ का मजा ले लो. गिर गया भाई, गिर गया. ये देखिए स्ट्रगल. चढ़ने में स्ट्रगल करना पड़ता है भाई. चप्पल हमारा फ्लिप फ्लॉप है भाई, तरी एडिडास ने त्याची अवकात नाही दाखवली, तरी स्लिप नाही होत एडिडासची चप्पल. एडिडास भाई ब्रांड है, ब्रांड. रोहित शर्मा ब्रांड एम्बेसडर है उसका भाई. देखो ये देखो, ऐसा पकड़ने का, ऐसा पैर रखने का और ऐसा जाने का ऊपर भाई. उसको खतरों के खिलाड़ी लगते हैं. एडवेंचर करने के लिए खतरों के खिलाड़ी लगते हैं गाइस. हमें खतरों के खिलाड़ी गाइस, एडवेंचर करने के लिए खतरों के खिलाड़ी लगते हैं, और हम वो खतरों के खिलाड़ी. अक्षय कुमार का हार नहीं मानते. दम लागला इथं जाय. दम लागला भाई. बाला का आयटम का कॉल आहे. बाला आयटमचा कॉल आलाय तुला? ए या गाण्याचा आवाज वाढव भाई. ए भाऊ वर जायला आहे का वाट? आहे का वाट? ऊपर जाने के लिए है क्या? है ना?
एक नंबर ए भाई। फिर बाकी कैसा है? कितना घंटा लगा रहे जाने के लिए ऊपर? आराम से पहुंचेंगे ना ऊपर आराम से। चल भाई 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 लयच खतरनाक रोड दिसतोय रे। जस्ट गाइस 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 म्हणून वाट लागली। चक्कर आ रहे बेट इधर। एक स्ट्रगल करना पड़ता है भाई मंजिल पे जाने के लिए। वहाँ चोटी पे जाना है अपन को, उस चोटी किधर उधर? और वहां उधर जाके बहुत मजा आएगा। एक अच्छा सा सेलिब्रेशन करेंगे। हा भावांनो हार नाही मानायची भाई। बाला बोलतोय आपण जाऊ परत खाली। भाई खाली नाही जायचं, शेवटी जायचं आपल्या मंजिल पर्यंत। मंजिल बहुत दूर है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं था, हौसलों में उड़ान होती है। हाउ द जज बाला। चलो अभी गाइस, अभी ठान लिए तो जाना ही पडेगा। तर चला भावांनो आता जाऊ आपण वर। बघू शकता कशी मेहनत चालली इथं माझी। भाई आपण स्पोर्ट्स प्लेयर आहे भाई, स्पोर्ट्स प्लेअरला नसते कशाची। व्ह्यूज गाइस, व्ह्यूज देखिए गाइस। फक्त भावांनो आनंद घ्या। हे बघा असा आनंद घेण्यासाठी ट्रॅकिंगला जावं लागतं भाई। हे बघा ओ हो, हे देखिए गाइस। गाइस आम्ही आता अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचलोय, तरी पण आणखीन भरपूर लांब जायचंय। बघू शकता आता पाऊस येऊ नये म्हणजे झालं। गुड्यापेक्षा तर किती भारीच आहे आपला कॅमेरा, हा ना। चला शेवटी ब्रँड इज अलीकडे एखादा फोटो तर येईल। चल नको ए चल लवकर, लय लांब जायचं। चल भावांनो व्ह्यू बघा कसा आहे, एक नंबर भाई, लयच खतरनाक आहे। बाला व्ह्यू कसा आहे रे? एकदम भारी। बालाचे 2 शब्द झाले। भावांनो आता वर चढायचं असेल आपल्याला हौदजोश पाहिजे। हौदजोश साठी काय करावं लागेल? जय श्रीराम। चला भाई जय श्रीरामचं नाव घेतलं ना भाई, अंगात ऊर्जा येते, एनर्जी भाई फुल फुल। बघ खाली कोण? जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराजचं गाणं लाव। आम्ही मावळे शिवबाचे मावळे, तो गाणं लाव। हे जातील बाबा। थांबा भाई, छत्रपती शिवाजी महाराजचं गाणं लाव। आम्ही मावळे शिवबाचे मावळे। कसं काय झालं? मित्रांनो फायनली आम्ही आलो होतो भामचंद्र डोंगरावर। तर तुम्ही बघू शकता मंदिर कोरलेलं आहे। आणखीन वर जायचंय का रे? हे लास्ट आहे। हा आपला भगवा झेंडा आहे, तिथपर्यंत जायचं। तर आता मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ। चला कृपया शांत राहा। कुठलं पाणी दिसतं? पाणी आहे का रे आतमध्ये? लय पाणी खोल आहे वाटतं। जय श्री महाकाल। प्राचीन मंदिर आहे, बघ ना कसं कोरलंय भाई, कोरीव काम आहे। हर हर महादेव। भावांनो मंदिर आहे महादेवाचं। तर आवाज बहुत घुमते अरे, आवाज लय घुमते। या दर्शन घ्या। हे देवा रोहित शर्मा 2027चा वर्ल्ड कप खेळू दे देवा, आणि आज सेंचुरी मारू दे। जय शिव शंभो। तर फायनली झालंय देवाचं दर्शन महादेवाचं। आता बघा कसं व्हायचं का इथं? लय खोल दिसतोय मला। तर आपल्याला जायचं त्या झेंड्यापर्यंत, भगवा झेंडा तुम्हाला दिसत असेल बघा, भगव्या झेंड्यापर्यंत जायचंय। आणखीन थोडंच राहिलंय। तर चले काय घरे वाटतं त्यांचं राहायला पुजारीच। तर चला आता आलोय फायनली आपण वर। तर लय लांब जायचं रे आणखी थोडं आहे का? चला चला चला। तर भरपूर पब्लिक आले या सुट्टीमुळं। सुट्ट्या आहेत, संडे आहे। इन्स्टा आयडी ते सांग त्यांना, मला सांग ना। भावांनो आपले भाऊ भेटलेले आहे तिथं। तर भाऊ किती वाजता आलता? आम्ही आलेलो 3-3:30। आज सुट्टी आहे काय? हा संडे। तर सुट्टी असल्यामुळे सगळे आलेले आहेत तिथं वर। दर्शन झालं का ना तुझं? झालं। भारी आहे ना? तर भाऊ आपलं भेटलाय। तर सबस्क्राईब कर चॅनलला। नाव काय तुझं? जिकेश। जिकेश। तुझं? दुर्गेश। तुझं भाऊ राहिला कुठे? कामाला येतच का कंपनी? ठीक आहे ठीक आहे। तुमचं काय चॅनल आहे? हा फोटोग्राफर आहे का? अरे मग आमच्या काढ ना फोटोग्राफर याची। काय फोटोग्राफर चॅनलचं नाव काय इंस्टाचं? आरजे ना? हे आरजे नाव टाक, त्याला पण फॉलो कर भाई। आता रोहित शर्मा फॅन आहे का? अरे भाई बस का, तुला जीव आहे रोहित शर्मा, तू पण फॅन आहे का? आपण पण फॅन आहे रोहित शर्मा। अरे बस का भाई, आपण भाऊ भाऊ रोहित शर्मा फॅन म्हणजे भाई एकदम आपली वन फॅमिली। रोहित शर्मा इज अ ग्रेट। आज भाई शतक मारलं का नाही? भाई मारायलाच पाहिजे। आज शतक मारलं ना भाई राडा। आणि 2027चा वर्ल्ड कप खेळायलाच पाहिजे काय? आपण जिंकणार आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात। भले कॅप्टन नाही पण आपल्यासाठी तोच कॅप्टन आहे। मित्रांनो फायनली आता पोहोचलोय आपण भामचंद्र डोंगरावर। तर बघू शकता कसा डोंगर एकदम खतरनाक। वन वेच आहे, आता वन वेनच जावं लागेल। तर भावांनो मंजिल पर्यंत पोहोचलो आपण शेवटी। काय बाला हार मानत होता भाई, हार नाही मानायची। डर के आगे जीते। नहीं
छत्रपती शिवाजी महाराज मोटिवेशन. तर बघू शकता कसला खतरनाक रोड आहे. पायऱ्या बघा भावांनो, मित्रांनो पायऱ्या बघू शकता तुम्ही. कोरीव डोंगर आहे रे, डोंगर एकदम कोरीव आहे. बाला चल लवकर, काय तू मोबाईल बघतोय, चल लवकर पटकन. शेवटी पोहोचलो आपल्या मंजिल पर्यंत. त्यांना एडिट करू आपण काय, हे व्यवस्थित काढ रे फोटो. HDR मध्ये काढ भाई, निवांत काढ, आपलंच राज्य आहे काय. कर रे, अरे देखो मौत का खोल. मौत का खेल है यहाँ पे. डर के आगे भाऊ 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 दमाने दमाने. आता तो आला ब्लॉग मध्ये. चॅनलचं नाव स्वराज ब्लॉग 45. रोहित शर्मा. नागपूर का, नागपूरचा आहे. आला ना भाई. हा भाई बस का आहे काय, उद्या रात्री बघ हिटमॅन क्लास. डॅडी ऑफ 100 to 100. तर मित्रांनो फायनली दर्शन घेऊन आम्ही आता आलोय खाली. तर आपल्याला रोहित शर्माचे ट्रोलर भेटलेले, सपोर्टर भेटलेले, पण आपल्याला काही घंटा नाही पडत. तर आपण लास्ट सपोर्ट रोहित शर्माला असं ऑलवेज कायम एकनिष्ठ. हिटमॅन बोलते या. बाल्या विराट कोहलीचा फॅन आहेस काय, तुझं म्हणणं याच्यावर? कमी दाखवते. चेंज. रोहित शर्मा फॅन आहेस का तू पण? एक फॅन वाढला आपला रोहित शर्मा. फॅनची काही कमी नाही आपल्याकडं. तर भावांनो आपला आयफोनची चार्जिंग संपलेली, त्यामुळे आपण मोबाईल शिफ्ट केला डायरेक्ट सॅमसंग. भाई आपल्याकडे मोबाईलची कमी नाही, डायरेक्ट ऍपल टू डायरेक्ट सॅमसंग. पण शेवटी ऍपल आहे, काय नाही. भावांनो बघा नजारा बघा फक्त तुम्ही. आता घसरत होतो पण काय ना, ग्रीप आहे ऍडिडास. स्पॉन्सर बाय ऍडिडास. ऍडाचा ब्रँड अँबॅसेडर आहे मी भाई. ऍडाची थोडी मार्केटिंग करतो ना मग भाई. भावांनो ऍडाची चप्पल तुम्ही वापरा, खूपच ग्रीप चांगली आहे ऍडिडासची. 1 लाख फॉलोअर झाले आपले. ऍडिडासची ग्रीप खूप चांगली आहे. ऍडिडास, तुम्ही ऍडिडास चप्पल वापरा. तुम्ही ऍडिडासची चप्पल वापरू शकता, खूप मस्त आहे. मी खालून डोंगर चढून भामचंद्र डोंगरा वर पण आलो, पण चप्पलला काय झालं नाही भाई. ग्रीप बघा भावांनो, ग्रीप क्लास ग्रीप. त्यामुळे ऍडिडासची चप्पल वापरा भाई. रोहित शर्मा ब्रँड अँबॅसेडर आहे ऍडिडासचा, त्यामुळे ऍडिडासची चप्पल वापरा काय. ओ माय गॉड, वेदांत इज गिरिंग. भाई स्ट्रॉंग कर. मित्रांनो आयुष्य जगून घ्या, ट्रेकिंगला जा, खूप एन्जॉय करा मित्रांसोबत. हे दिवस परत नाहीत भावांनो, त्यामुळं एन्जॉय करा. फायनली आलोय आम्ही खाली. तर बघू शकता मारुती मंदिर आहे. जय श्रीराम. तर दर्शन घेऊ भाई, थोडं दर्शन घेऊ भाई हनुमंताचं. आपले गुरुजी ते गुरुजी सहारा हनुमंतराय. जय श्रीराम. हनुमंतरायाचं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. शांतरम्य वातावरण, मस्त रम्य, शांत, निसर्गरम्य वातावरण भाई. असंच पाहिजे भाई. नक्की बघा जाऊन आपला ब्लॉग, मराठी चॅनल आहे आपलं स्वराज ब्लॉग 45. नक्की जाऊन बघा आपलं स्वराज ब्लॉग 45 चॅनल आहे यूट्यूबला, आणि इंस्टाची आय डी स्वराज 45. तर नक्कीच जाऊन फॉलो करा आणि यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. असेच नवीन व्हिडिओ येत राहतील तुम्हाला, फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या. काय वेदन भाऊ? सपोर्ट करा मित्रांनो. आणि बाला बघा चॅटिंग करतो आयटम्ससोबत. तुम्हाला दाखवतो 10X आहे सॅमसंगला. हे बघा चॅटिंग, एवढा खाली येऊन चॅटिंग करतो. मला वाटलं काहीतरी करत असेल. हा माझा भाऊ आहे, भावाचा मोबाईल घेतला, ॲपलहून डायरेक्ट शिफ्ट केला सॅमसंगवर, आणि सॅमसंगमध्ये व्हिडिओ केल्यानंतर यायचा खाली. तर ए हॅलो कर. मित्रांनो आलोय फायनली आपण भामचंद्र डोंगरावरून. आजच्या ब्लॉग मध्ये खूप मजा केली, खूप ऍडव्हेंचर केले. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप अनोळखी मित्रमंडळी भेटलेत, खूप मजा आली आज त्यांना भेटून. खूप ऍडव्हेंचर केले. तर तुम्ही नक्कीच ब्लॉग जाऊन बघा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि काळजी घ्या भावांनो. भेटू अजून नंतरच्या ब्लॉग मध्ये. सी यू सून.